मी कुणालाही भीक घालणार नाही, कायद्याचं पालन करणार. अहो साहेब, कायदा पाळायचा म्हणून काय गाव देवाचा कोप उडून घेता वय? हो म्हणजे आम्ही तुम्हाला मूर्ती घेऊन जाऊ देणार नाही, मजा नाही देणार. ड्रायव्हर, गाडी चालू कर. गाडी अंगावर आली की सगळे आपोआप बाजूला होतात. साहेब परत जर माझ्याकडे बघितलं ना, सस्पेंड करेन, घरी पाठवेन. चला बसा रे. ए सर साईडला. आप्पा, गावकऱ्यांच्या नजरेसमोर हिरो व्हायची वेळ आली तुमची. चल ना. साहेब गाडी सुरू झाली पण पुढेच जात नाहीये. अरे किती बी स्पीड लावतो, गाडी मोहर नाही जाणार. यो शब्दताई हिम्मतरावाचा इतकी वर्ष काय उगा पैलवान की केली का मी? हिम्मतराव पैलवानाचा साहेब साहेब, एक वेळेस तुम्ही ना ह्यांच्याकडून ह्यांची घर काढून घ्या, हे काय म्हणायचे नाहीत. पण साहेब, देवावर ह्यांची लय श्रद्धा असते. साहेब ऐका, ही ना माणसं देवासाठी जीव घेतील पण आणि जीव देतील पण. ऐका माझं साहेब, ती जी काय मूर्ती ह्यांना वाटते ना, देऊन टाकू आपण. साहेब, एक बाजूला गाव, एक बाजूला आपण पोलीस खातं. साहेब, देवाबाबतीत ही माणसं लय भावनिक आहेत. उगाच होत्याचं नव्हतं होऊन बसायचं साहेब. बोलो तुझ्या बापाला बोलो. आप्पा, अहो सोडा गाडी. ऐका, साहेब बोलवतात तुम्हाला. आप्पा साहेब बोलवतात, सोडा गाडी. मूर्ती द्या. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. या ठिकाणी श्रद्धेपुढे कायदाही झुकलेला आहे. देशमुखांना मिळालाय मूर्तीचा मान. नमस्कार जामकर साहेब, आम्हाला सांगा, आज जी ही घटना घडली त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? देवाच्या श्रद्धेच्या आड कुणीतरी लपू पाहत आहे. त्यांना फार काळ लपता येणार नाही. त्यामुळे याच्या मागे जो कोणी असेल, जी कोणी असेल, त्यांना ताबडतोब पकडण्यात येईल. तपास चालू राहील. चला. तर तुम्ही पाहत आहात की जामकर साहेब तपास सुरू ठेवणार आहे. पण गावामध्ये मूर्ती मिळाल्यामुळे इतका आनंद आहे, तोच आनंद मी तुम्हाला माझ्या चॅनलवर दाखवत राहणार आहे. लावा ताकदवर. आमचे तर लईच हुशार आहेत. भले 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 सांग भले, मोदी बाबाच्या नावानं सांग भले, सांग भले भले सांग भले. थांबा थांबा, मी हळद कुंकू लावून घेते. ये. मोती बाबा, माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत माझ्याच गावात प्रगट झालास बाबा. मी धन्य झालो, धन्य झालो बाबा, मी धन्य झालो. मोती बाबा, आता फक्त माझं लग्न तेवढं लवकर उरकू द्या. पण काय पण म्हणा, आप्पांच्यामुळं मोती बाबाचं दर्शन झालं.
खरंय खरंय हिम्मतराव देशमुख जिंदाबाद 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 चित्तपणीच मारतो काय त्यांना. आप्पा आता बाबांचं स्वागत अगदी जोशात झालं पाहिजे. होय होय म्हणजे काय करायचं? अहो ग्रामदैवत आहे आपलं ते. चांगलं पंचगंगेच्या पाण्यानं अभिषेक केला पाहिजे. सागर संगीत प्राण प्रतिष्ठा केली पाहिजे. लागलंच तर पूजा देखील घातली पाहिजे. गावाला जेवणावळ घातली पाहिजे काय रे? आणि जोशात गावातनं मिरवणूक सुद्धा काढली पाहिजे. पण हे करणार कोण? मी सांगतो ही मोठी बाबा ज्याच्या जागेत अवतरल्यात का नाही ते म्हणजे आपल्या आप्पा. अजिबात नाही. मूर्ती आमच्या जमिनीत घावली की नाही मग आम्ही ठरवू काय करायचं ते. अहो आप्पा जागा जरी तुमची असली तर हे मोती बाबा अख्ख्या गावात आहे की. आप्पा आज पौर्णिमेचा दिवस आहे. अगदी चांगला दिवस आहे. मग आजच होऊन जाऊ देत प्राण प्रतिष्ठा काय रे? काय बळजबरी आहे काय? हा मी काय करणार नाही. तुम्हाला काय करायचं असेल तर करा जा. आप्पाला काय एवढा हेकेखोरपणा चांगला नाही. ही मोती बाबा परत कोपलं का नाही? परत आम्हाला म्हणू नका सांगितलं नाही म्हणून. आओ गोपाळ हे बघा देवाच्या कार्याला असं नाही नका म्हणू. आणि आपलं देवाचं कार्य केलं ना तर काही कमी होत नाही उलट वाढच होते. हो की नाही ग? देवाचं कार्य साधा आप्पा अहो मोठी बाबाला असं काय म्हणू नका. आपल्या जागेत येऊन त्यांनी किती मोठा मान दिला आपल्याला आहे का नाही? जर का आपण त्याची पूजा नाही घातली तर गावकऱ्यांचा पक्या मामाचा जामकरचा जो संशय आहे तो बळावल. आपल्याला पूजा करावीच लागेल. आपण एवढं पैसे कुठून आणायचे? पैशाचं कशाला टेन्शन घेता? देव आलाय का नाही त्याचं ते बघून गेल की. तुम्ही नका टेन्शन घेऊ. गावकऱ्यांना तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. आपण होकार दिलाय म्हणजे ती गाव जेवण महाप्रसाद तीर्थप्रसाद सगळं होणार आहे. त्यामुळं आज संध्याकाळी सगळ्यांनी घरी जेवायचं सगळ्यांनी इकडे यायचं मोती बाबाच्या नावाने. अरे सांग भलं बोला भलं 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 मोती बाबाच्या नावाने. अहो थांबा थांबा थांबा. अहो इथं ठेवलं ना तर ती जागा देवाची होती. थांबा लाले जा घरातनं पितळ्याचे परत घेऊन येता जा. आणा लवकर. आणली ठेव. हा आता इथं परातीत ठेवा. देवाचं ठाण मांडलं जात नाही ना तर पितळ्याच्या परातीतच ठेवायचं. देवा मोती बाबा आमच्या घरात आलास. आता आमच्या घरावरचं समद संकट दूर कर बाबा. आणि आमच्या घरावरची समधी जबाबदारी आता तुझ्या खांद्यावर बघ. आणि देवाची सगळी जबाबदारी मी आहे ना माझ्या खांद्यावर घेते. फुलात आहे तू काय काळजीच करू नको. बघ आजपासून देवाचं सगळं ना मी बघत जाईल बरं का. आणि गावकरी येतील ना दर्शनाला तर काय दान दक्षिणा देतील ती आहे ना माझ्याकडे मी सगळी व्यवस्थित ठेवून देईल. ही बघा पलपोटी म्हणजे आजच आलाय आणि आजच निघून जाईल तो. मी सांगते ना काय देव बिव नसणारे. या भामट्याने ना कुठनं तरी दगड आणून पुरून ठेवला असेल इथं.